मंगेशकर म्हटलं की सगळ्यात आधी आठवतात आपल्याला मास्टर दीनानाथ मंगेशकर. म्हणजे हे कुटुंब कोणामुळे ओळखलं जातं, त्या दीनानाथ मंगेशकरांच्या म्हणजे मास्टर दीनानाथांच्या नावाची फार चिरफाड करून टाकली यांनी. तर भेळीतली चटणी, ती हिरवी चटणी एवढी पसरली होती का त्या कागदावर की मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे डायरेक्ट पंडित दीनदयाळ मंगेशकर झाले. पंडित दीनदयाळ मंगेशकर यांच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर यांच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर यांच्या मित्र, आपलं नशीब समजा तो कागद मायापुरी सारख्या फिल्मी मॅगझिनचा नव्हता, नाहीतर बाप का नाम दीनानाथ चौहान, पूरा नाम आशाताई दीनानाथ चौहान सॉरी मंगेशकर असं काहीतरी बाहेर आलं असतं. काल दिवसभरात ज्या घटना घडल्या ना, त्या बघून मला माझी लहानपणाची एक आठवण आठवली. आमच्या गिरगावातल्या चाळीबाहेरचा चंपकवाणी आणि त्याचं ते कळकट्ट राशन दुकान, अधिकृत शिधा वाटप केंद्र होतं. ते तेल, तूप, टॅल्कम पावडर, कोलगेटपासून रवा, पोहे, कॅडबरी मिळण्याचं ठिकाण एकच. त्यातच घासलेटची मोठी टाकी, त्याला असलेला नळ, खाली ठेवलेले 5 लिटर आणि 10 लिटरची ती मापटी, तिथंच पडलेलं ते फनेल. त्या दुकानात शिरलं ना की एक वेगळाच वास नाकात शिरायचा. घासलेट, डालडा, गहू, तांदळाच्या गोण्यांमधून निघणारा एक गंध, समोरच्या काचेच्या बरण्यांमध्ये भरलेलं फरसाण, गाठ्या, शेव हेही असायचं. त्यामुळे एक मिश्रित गंध, ज्या गंधाला आजीवन मी विसरणार नाही. बल्कि या वासाला तोडच नाहीये. आज 12-15 हजारांचा परफ्यूम लावून घराबाहेर पडत असतानाही तो त्या परफ्यूमचा सुवास जेवढा सुखावत नाही ना मनाला, तेवढा त्या आमच्या चंपकवाण्याच्या दुकानातला तो वास आयुष्य परिपूर्ण करून सोडायचं. त्यावेळेला या वाण्याकडे मला आई पाठवायची. चारण्याची मुगाची डाळ आण, आठाण्याचं गोड तेल आण. हा जो वाणी होता ना, शा चंपक चापसी नांजी असं बोर्ड होता त्याचा. हा चंपक चापसी नांजी गल्ल्यावर बसलेला असायचा. तर याचा एक माणूस होता, त्या मिस्टर इंडियातल्या कॅलेंडरला जरा नजरेसमोर आणा, सतीश कौशिक सारखा दिसणारा हा आमच्या त्या वाण्याचा माणूस. बऱ्याच वस्तू हा कागदात बांधून द्यायचा. साधी डाळ, सुखा माल जो काय असायचा हा साध्या पेपरमध्ये पोडी बांधून दिला जायचा. तर डालडा किंवा लोणचं घेतलं तिथून तर ते काही फिल्मी मॅगझिनच्या ग्लॉसी कव्हर पेजच्या कागदातून पोडी बांधून दिलं जायचं, म्हणजे ते बाहेर येऊ नये. तेव्हा प्लास्टिकच्या पिशव्या हा प्रकारच नव्हता. अगदी भेळवाल्या भैयाकडे एकतर त्या झाडाच्या पानं, म्हणजे ती पानं असायची हिरवी त्याच्यावर, किंवा मग सुका भेळ जर घेतली तर साध्या पेपरवर, रद्दी पेपरवर, आणि ओली भेळ ही ग्लॉसी पेपरवर, म्हणजे फिल्मफेअर वगैरे जी मॅगझिन असायची. या वाण सामानाची डिलिव्हरी करून झाली घरी की ते पुडीवाले पेपर मी आईकडून मागून घ्यायचो वाचायला. त्यात बऱ्याचदा चांदोबा, चंपकची पानं असायची, मायापुरीसारख्या फिल्मी मॅगझिनची पानं असायची. डाळीच्या पुडीचा पेपर उलगडून वाचता यायचा, पण लोणचं बांधून आणलेला जो पेपर असायचा त्यावरचं वाचणं कठीण व्हायचं. माझ्या लहानपणीच्या या आठवणी काल जबरदस्त दाटून आल्या माझ्या मनात. यामागचं कारण काय, तर राज ठाकरेंची एक पोस्ट वाचली मी काल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात मराठी भाषेचा पाडलेला मुडदा, आपलं मराठी भाषेत आशाताईंना वाचून वाहिलेल्या श्रद्धांजलीच्या लेखी भाषणाबाबतची ती पोस्ट होती. तर लिहून आणलेलं भाषणही ज्या माणसाला धड वाचता येत नाही त्याला काय म्हणायचं. नार्वेकर जे वाचत होते ना ते ऐकून मला शंका आली की यांनी कदाचित लंच ब्रेकला ओली भेळ मागवली असणार. त्या ओल्या भेळीचा बरबटलेला कागद ज्यावर श्रद्धांजलीचं भाषण आधी टाईप केलं होतं ते वाचताना या माणसाचं मराठी गंडलंय बहुधा. शा चंपक चापसी नांजी यांच्या राशनच्या दुकानातली आठवण जशी आजही माझ्या मनाला गुदगुल्या करून जाते, तसंच त्याच्या दुकानाचं जे शटर होतं ना, ते शटर कसं असायचं, लाकडी फळ्यांचं, म्हणजे फोल्डिंगच्या फळ्यांचा लाकडी दरवाजा असायचा. आणि तो जेव्हा उघडला जायचा 3 फोल्ड व्हायचे, त्याच्या एका बाजूला एक लटकावलेला चार्टही मला आठवायचा. या चार्टवर छोट्या छोट्या गोष्टी रॅपरमध्ये चिटकवलेल्या असायच्या. शिट्टी असायची, गॉगल असायचे प्लास्टिकचे, ते निळे हिरवे निळे, आणि बरंच काही असायचं. अच्छा, छोट्या मोठ्या खेळणी असायची लहान मुलांची. घड्याळ असायचं, प्लास्टिकचं घड्याळ, जे कधी चालायचं नाही, फक्त ते फिरवलं की, ती चावी फिरवली की काटे फिरायचे गरगरा. अशा छोट्या छोट्या गोष्टी. कधी एखादी टॉफी असायची, म्हणजे छोटं चॉकलेट असायचं, आणि त्या प्रत्येकाच्या पुढे एक नंबर असायचा. खाली एक पिशवी असायची, त्यात
दुमडलेल्या रंगीबिरंगी आपल्या क्रेप पेपरच्या चिठ्ठ्या असायच्या. त्यातही एक नंबर लिहिलेला छापलेला असायचा. 10 पैशात एक चिठ्ठी काढायची आणि त्यातला एक नंबर, जो नंबर असेल, जर चार्टवर असेल तर त्या चार्ट नंबर समोरची वस्तू तुम्हाला मिळायची. याला सोरट म्हणायचे. हा एक प्रकारचा जुगारच, पण लहान पोरांच्या गमतीसाठी खेळलेला जुगार. लॉटरी हा जरा सोफिस्टिकेटेड शब्द होईल, पण आजही अगदी विनासायास किंवा ज्यासाठी भरभक्कम मोबदला द्यावा लागत नाही अशा काही गोष्टी समोर आल्या की तोंडून बाहेर येतं, हे काय सोरटवर मिळालेलं आहे की काय. हा जो सोरट शब्द आहे ना, तोही राजसाहेब बऱ्याचदा वापरतात त्यांच्या भाषणात. म्हणजे लहानपणी तेही या 10-15 पैशाचं सोरट खेळलेले आहेत. पण त्यांनी काल नार्वेकरांच्या मराठीबद्दलच्या ज्या भाषेत झापले ना त्यांना, ते अगदी समर्पक आहे. अहो, आम्ही लहानपणी म्हणजे 3री-4थीत असतानाही वाचनाचा छंद आहे म्हणून वाण सामानाच्या पुड्या उलगडून वाचायचो. लोणचं किंवा ओल्या भेळीचा बरबटलेला कागदही शब्द शब्द जोडून जुळवून वाचायचो. पण आमच्या विधानसभेच्या सभागृहातला सर्वोच्च पदावरचा एक माणूस, जो आकाशा एवढ्या कर्तृत्ववान अशा महान व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली वाहताना भेळीच्या कागदावरचे शब्द वाचता येत नाहीत, अशा दयनीय अवस्थेत आपली बौद्धिक दिवाळखोरी जगजाहीर करतो, म्हणजे कमाल आहे. खरं राजसाहेब तुमचं. अहो, यांना ही सर्वोच्च पदं सोरटवर लागलेली आहेत, सोरटवर. त्यांना या स्थान महात्म्याबद्दलही कल्पना नसणार. हे जिथे बसलेत ना, हे जे लोक आहेत, ज्या खुर्च्या उभवत आहेत, तिथे याआधी कुठल्या उंचीचे लोक बसले होते, काय लेवल होती त्यांची, याबद्दलही त्यांना कल्पना नसणार आहे. बाळासाहेब भारदे असतील, अरुण गुजराती असतील, राज ठाकरेंच्या त्या पोस्टमध्ये अजून बरीच नावं आहेत. पण दिलीप वळसे पाटील वगैरे हे मी पाहिलेले विधानसभा सभापती अध्यक्ष. बाळासाहेब भारदेंना नाही पाहिलं मी, पण त्यांच्याबद्दल बरंच जाणून आहे. त्यामुळे ही नावं घेतली. आणि या अशा विभूती ज्या सन्माननीय पदावर बसून या मराठी राज्याच्या विधिमंडळाच्या मराठीतून चालणाऱ्या कामकाजावर नियंत्रण ठेवत असायच्या, प्रसंगी नाठाळ आमदारांना त्यांच्या पुढचा राजदंडही दाखवायच्या, त्या विभूतींना कालचा हा अभिवाचनाचा प्रकार पाहून जीव द्यावासा वाटला असेल. मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल त्यांना. अशा या आशा भगवंताची बासरी होत्या की वासरं आली होत्या, कशाचा कशाला मेळ नाही, काहीतरी त्यांच्या भाषणात होतंय. पण मंगेशकर कुटुंब कोणामुळे ओळखलं जातं ते तरी यांना माहिती होतं की नाही, बघा आता तुम्ही. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले रसिकांच्या हृदया सिंहासनावर स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. काय रे ही तुझी भाषा? मंगेशकर म्हटलं की सगळ्यात आधी आठवतात आपल्याला मास्टर दीनानाथ मंगेशकर. म्हणजे हे कुटुंब कोणामुळे ओळखलं जातं, त्या दीनानाथ मंगेशकरांच्या, म्हणजे मास्टर दीनानाथांच्या नावाची पार चिरफाड करून टाकली यांनी. तर भेळीतली चटणी, ती हिरवी चटणी एवढी पसरली होती का हो त्या कागदावर, की मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे डायरेक्ट पंडित दीनदयाल मंगेशकर झाले. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या मित्र, आपलं नशीब समजा तो कागद मायापुरी सारख्या फिल्मी मॅगझिनचा नव्हता. नाहीतर बाप का नाम दीनानाथ चौहान, पूरा नाम आशाताई दीनानाथ चौहान, सॉरी मंगेशकर, असं काहीतरी बाहेर आलं असतं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात मराठीतून शपथ घ्यायला नकार देणाऱ्या आणि वंदे मातरम, भारत माता की जय बोलणार नाही असं म्हणणाऱ्या अबू आझमीला आमच्या पुण्याच्या एका पैलवानानं बुकललं होतं मागे. राहुल नार्वेकर हे तर मराठीच आहेत. बहुधा त्यांचं गाव अलिबाग असल्यानं त्यांचा काल असा फियास्को झाला असावा. कारण मुंबईतले बरेच चवन्नीगम लोक त्यांना जेव्हा कोणी चिडवतं ना, तेव्हा ते बोलतात, मेरे को खुफिया समजा है क्या, हां, अलिबाग से नहीं आया मैं. नार्वेकर असं काही बोलून खुलासा करणार आहेत का उद्या परवा, की तरखडकरांचा फाडफाड मराठीचा क्लास लावणार आहेत, की यापुढे भेळीच्या कागदावरचं भाषण सभागृहात आणणार नाही वाचायला, अशी खूणगाठ बांधणार आहेत. पूछता है महाराष्ट्र, नार्वेकर जी जवाब दो.